हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्हिडिओ। आम्ही जातोय आज चिखलदऱ्या साईडला माझ्या भावाला ड्रॉप करायला। आज त्याचं जॉईनिंग आहे, सो लेट्स गो विथ अस। आम्ही परतवाड्याला पोहोचलोय आता, इथे थांबलोय आता नाश्ता करायसाठी, काहीतरी खाऊन मग पुढे आणखीन। खूप सुंदर आता घाट सुरू झाला होता आणि वातावरण पण खूप छान होतं। आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करत आहे तेव्हा सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हणून तुम्हाला थोडा हवेचा आवाज येऊ शकतो व्हॉइस ओव्हर मध्ये। आता प्रॉपर असा चिखलदऱ्या जाण्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि या टाइमला चिखलदऱ्याला जाताना फक्त थोडी काळजी घ्या। एकदम स्टार्टिंगचा पाऊस हा एकदम चांगला येत नाही, कसा आडवा तिरवा पाऊस येतो, सो तुम्ही थोडं व्यवस्थित जा। मी आले आता सौरूला ड्रॉप करायला, इथे थांबलो होतो मध्ये। थोडा वेळ पूर्वी आमची गाडी मस्तपैकी धुक्यांमधनं आणि ढगांमधनं चालत होती आणि ते एवढं छान वाटत होतं, ते मला कॅप्चर करायचं होतं मोबाईलमध्ये। पण जेव्हा मी उठली तेव्हा एकदम एंडिंग आलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी ते कॅप्चर करू शकली नाही। बाकीच्यांनी तर खूप एन्जॉय केलं, मध्ये मध्ये रस्त्यांमध्ये मोर वगैरे पण दिसले। खूप सुंदर रस्ता होता हा आणि तेवढाच भीतीदायकही आहे। तुम्हाला ट्रेन ड्रायव्हर सोबत न्यावे लागतील जर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने जात असाल तर। आय सजेस्ट की तुम्ही स्वतः चालवूच नका गाडी, खूपच हार्ड आणि डिफिकल्ट आहे याचा रस्ता। पोहोचले आम्ही इथे, याचं जॉईनिंग व्हायचं आहे अजून, पण आता सध्या मी क्वार्टर्स बघत आहे की कसे आहेत आणि कुठले कुठले व्हॅकंट आहेत, सो आपण घेऊ शकतो, ते दाखवत आहेत ते। ही आहे एक बेडरूम, किचन, सेकंड बेडरूम आणि हा पोर्च। इकडे वॉशरूम, इकडे हे छान, एवढं यूज मध्ये पण येत नाही पण असं आहे हे मोठं। आणि तिकडे पूर्ण आंब्याचे झाड आहेत, त्याला कैऱ्या लागलेल्या आहेत। हे छोटंसं गाव आहे, त्याच्यामुळे इथे जेवणाची वगैरे व्यवस्था नव्हती। जर आधी आम्ही कळवलं असतं की आम्हाला मेसचं टिफिन हवंय तर तो मिळाला असता, पण आम्ही काही सांगितलं नाही आणि आम्ही जाऊन पण बघितलं नाही मेसवरती, म्हणून मग आम्ही या शॉपमधनं थोडाफार असंच चटरपटर गोष्टी घेतल्या आणि नंतर मग त्यांनाच विचारलं की कुठे आम्हाला जेवणाचं मिळू शकते, तर ते डायरेक्ट MP मध्ये होतं। मग आम्ही तिकडे गेलो आणि जेवण केलं। आम्ही गेलो जेव्हा जॉईनिंगला तेव्हा तिथे मॅम नव्हत्या, म्हणून मग आम्हाला टाईम होता आणि आम्हाला अजून क्वार्टर वगैरे मिळायचं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही मग थांबलो होतो, म्हणून मग आम्ही इकडे जेवायला आलो। आणि तिकडे पण जे गाव मी तुम्हाला म्हटलं ते छोटं आहे, ते एवढं पण छोटं नाही की तिथे काहीच मिळत नाही, फक्त तिथे जेवणाची व्यवस्था नाही। बाकी इव्हिनिंगला तिथे बुर्जी पाव, अंडा पाव अशा गाड्या वगैरे लागतात चायनीजच्या वगैरे, तर ते इव्हिनिंग असतं तर तिथे होऊन गेलं असतं खायचं। जेवण वगैरे झालं आमचं, आम्ही आलो आहे आता इकडे कूलर घ्यायला सौरूसाठी आणि सध्या आम्ही MP मध्ये आहोत, म्हणजे हे बॉर्डरवरतीच आहे चिखलदऱ्या साईडला। सो आम्ही आलेलो आहे MP च्या एका गावामध्ये। हा जो रस्ता आहे याच्या आपण ज्या साईडने येतोय ती आहे महाराष्ट्राची बॉर्डर आणि त्याच्या तिकडनं MP स्टार्ट होतं। क्वार्टरच्या समोरच झुले घ्यायला बरं यायला आहे। आमचं हे नाही, आमचं हे वाला आहे, पण ते अजून क्लिनिंग व्हायचं आहे तिथलं। बघत आहे की पटकन क्वार्टर कधी मिळते, म्हणजे क्लीन होऊन कधी येतं आणि त्या मॅम कधी येतं। आणि हे बघा हा माणूस इथे झोपलाय, लाईट पण गेली होती, आता आली परत, एवढ्या आवाजामध्ये झोपू नये। इथनं पुढे आम्ही सौरूचं सामान आणायला गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी। यामध्ये पण बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ते शूट करणं पॉसिबलच झालं नाही बिकॉज ऑफ चार्जिंग इश्यू आणि बरंच काही। सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह। थँक यू फॉर वॉचिंग।